3 दिवसांपूर्वी जामिनीवर सुटून आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून शहरातील शंभूनगर गारखेडा परिसरामध्ये 2 जणांवर ब्लेडने हल्ला केलाय। या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आदिल शेख, शाहरुख शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। काही दिवसांपूर्वी शंभूनगर परिसरात आरोपी आदिल हा धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली होती। 3 दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता। त्यानंतर 18 डिसेंबरला रात्री त्याने दोघांना अडवत दारू प्यायला पैसे मागितले। पैसे दिले नाही म्हणून आकाश बोंद्रे आणि अब्रार खान यांना ब्लेडने वार करून जखमी केले। याची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष राऊत, संजय गायकवाड, मारुती गोरे, मंगेश घुगे यांनी त्याला अटक केली। तसेच आरोपी आदिल शेख विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली आहे। रात्री म्हणजे 8 वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आदिल म्हणजे शाहरुख शेख नावाचा, तो 2 मुलं यातील तक्रारदार म्हणजे तो अब्रार आणि त्याचा एक मित्र म्हणजे स्कूटीवर बसून जात असताना त्यांनी त्याला त्या ठिकाणी अडवलं आणि त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून मागणी केली। यांनी पैसे देण्यास नकार दिला असता लगेच यातील फिर्यादी जो आहे अब्रार त्याला त्यांनी हाताच्या आपटाने मारहाण केली, त्याच्या गाडीवर दगड मारून गाडीचं नुकसान केलं आणि त्याचा जो मित्र होता त्या मित्राला ब्लेडनी कानाच्या पाठीमागे मारून त्याला पण जखमी केला आणि जो फिर्यादी आहे त्याच्या खिशातील 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर DO अधिकारी PSI राऊत हे स्टाफसह त्या ठिकाणी गेले आणि त्या परिसरामध्ये आरोपीचा शोध घेतला। तो पोलिसांना पाहून पळत असताना पाठलाग करून त्याला पकडलं आणि रात्रीच त्याला नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। नमूद गुन्हा हा म्हणजे गुन्हेगार हा रेकॉर्डवरील आहे। त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळ्या म्हणजे लूटमारी आहे, घरफोडी, चोरी, मारामारी असे 2-3 गुन्हे 5-6 गुन्हे जवळपास जवाहरनगर, सातारा, उस्मानपुरा पोलीस स्टेशनला दाखल आहेत।